नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टो मध्ये। आजची तारीख आहे 17 जुलै 2021 आणि आता वाजलेले आहेत 6:02। चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। रोज प्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती। 10,939 टोटल क्रिप्टोकरन्सीज आता आहेत जगामध्ये। 385 एक्सचेंजेस आहेत। $1.275 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन आहे। 59.49 बिलियन मार्केट ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा आणि 46.3% बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे। 17.1% इथेरियमचा डॉमिनन्स आहे। आपण ओव्हरऑल बघितलं तर 1.28 ट्रिलियन मार्केट कॅप आहे आणि 0.5% मार्केट आणखीन खाली गेलेलं आहे कालपेक्षा सुद्धा। टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज पटापट चेक करूया। बिटकॉइन आता आहे $31,528, 0.5% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 7.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। $591 बिलियन मार्केट कॅप आहे, म्हणजे $600 बिलियन आता खाली गेलेला आहे बिटकॉइन टोटल मार्केट कॅप। $1,875 इथेरियम आहे सेकंड रँकला, 0.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 11.25% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। $218.5 बिलियन मार्केट कॅप आहे। टेदर $1 62 बिलियन मार्केट कॅप। BNB $301 1.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 4% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। 46.1 बिलियन मार्केट कॅप आहे। कार्डेनो $1.17 आहे, 1.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 12.5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। 37.3 बिलियन मार्केट कॅप आहे। रिपल आता आहे 58 सेंट्सला, 2% कमी झालाय जवळजवळ 24 तासांमध्ये आणि 6.83% कमी झालाय 7 दिवसांमध्ये। 26.8 बिलियन मार्केट कॅप आहे। USDC आता $1 आहे ऑफकोर्स, 26.5 बिलियन मार्केट कॅप आहे 7व्या नंबरला। डोजकॉइन 8व्या नंबरला 17.3 सेंट म्हणजे $0.1736 आता आहे। 3.43% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 20% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। $22 बिलियन मार्केट कॅप आहे। 9व्या नंबरला पोल्का डॉट म्हणजे DOT $12.13 आहे, 2.17% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 21.17% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये। $11.834 बिलियन मार्केट कॅप आहे। BUSD $1 $11.2 बिलियन मार्केट कॅप आहे। आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज आणि मार्केट कॅप बघून झालेला आहे। आपण वळूया कॉइन टेलिग्राफ कडे। तर कॉइन टेलिग्राफ नुसार डेमियन हर्स्ट नावाचे एक आर्टिस्ट आहेत। कॉइन टेलिग्राफ एक्सक्लुसिव्ह आहे हा। आर्टिस्ट डेमियन हर्स्ट सेज NFTs आर लाईक द इन्व्हेन्शन ऑफ पेपर। तर हे एक आर्टिस्ट आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की NFTs मुळे आर्टिस्टला, वेगवेगळ्या डोमेन मधल्या आर्टिस्टला इतका फायदा होतोय की म्हणजे कागदाचा शोध लागल्यावरती जसं पेंटिंग आणि सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि लोकांना त्यातून बरंच म्हणजे आर्ट सुद्धा एक्सप्रेस करता आलं, कला दाखवता आली आणि त्यातून पैसा पण कमवता आला, तसंच NFTs मुळे होत आहे। बरेचसे डिजिटल आर्टिस्ट तर ऑलरेडी याच्यातून भरपूर पैसा कमवत आहेत आणि आता असं झालेलं आहे की नॉर्मल जगातली आर्ट फॉर्म सुद्धा डिजिटल जगामध्ये कन्वर्ट करून NFTच्या थ्रू विकली जाते। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे मलेशिया इज लिटरली क्रशिंग थाउजंड्स ऑफ इलिगल बिटकॉइन मायनर्स। तर याच्यामध्ये तुम्ही आज जाल तर तुम्हाला दिसेल की लिटरली रोड रोलरच्या खाली म्हणजे मायनर्सच्या वरतून रोड रोलर फिरवला जातोय। तर काय याच्या मागे न्यूज आहे एवढीच की 1-2 घरं होते ज्या घरांमध्ये यांनी मायनर्स ठेवले होते आणि त्यांची कमर्शियली परमिशन नसताना पण ते मायनिंग करत होते, त्यामुळे इलेक्ट्रिक कंपन्यांना नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी ते मायनर्स लिटरली क्रश करून टाकले। बायनान्स स्टॉक टोकन सेल्स इफेक्टिव्ह इमिडिएटली, ही कालची बातमी आहे, परत आलेली आहे इथे। क्रिप्टो ऑफर्स मोर फ्रीडम, कॉइनबेस CEO रिस्पॉन्स टू डोज क्रिएटर। आता ही सुद्धा कालची बातमी पुन्हा आलेली आहे। वीकेंडला आपल्याला असं जाणवलंय की म्हणजे 1-2 बातम्या परत देतात ते। बिटकॉइन बाउन्सेस ऑफ $31,000 आफ्टर बँक ऑफ अमेरिका रिपोर्टेडली ग्रीन लाईट्स BTC फ्युचर्स ट्रेडिंग। तर बँक ऑफ अमेरिका म्हणून जी अमेरिकेतली मोठी बँक आहे त्यांनी त्यांच्या काही कस्टमर्सला बिटकॉइन फ्युचर्स ट्रेडिंगसाठी अलाव केलेला आहे। त्यामुळे बराचसा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आता त्या दिशेने वळू शकतो आणि कस्टमर्सला पण फ्रीडम मिळाल्यामुळे तसंच पैसा तिकडे वळू शकतो या अपेक्षेने बिटकॉइन लोकांनी विकणं कमी केलं आणि विकत घेणं वाढवल्यामुळे $31,000 वरतून बिटकॉइन प्राइस परत वर गेली, त्याच्या खाली क्रॅश होण्याऐवजी। तर कॉइन टेलिग्राफ आपलं बघून झालंय। कॉइन डेस्क कडे वळूया।
मनी रिइमॅजिन वाय द वर्ल्ड स्टील नीड्स अनसेन्सरेबल मार्केट प्लेसेस. आता अनसेन्सरेबल म्हणजे काय की जिथे गव्हर्नमेंट किंवा मग कुठलीही एखाद्या याच्यामध्ये राजा असू शकतो एखाद्या देशामध्ये, तर मी कुठल्या पर्टिक्युलर देशाबद्दल मी काही बोलत नाहीये, पण अनसेन्सरेबल मार्केट प्लेसेस म्हणजे काय की कोण काय विकतं आहे, किती प्राइसला विकतं आहे हे मोकळेपणाने लोकांना ठरवू द्यावं. म्हणजे मार्केट प्लेसने स्वतः प्राइजेस ठरवाव्या. डिमांड आणि सप्लायच्या थ्रू ऑफकोर्स चांगले क्वालिटीचे प्रोडक्ट्स वर जातात आणि खराब क्वालिटीचे प्रोडक्ट्स हळूहळू मागे पडतात, बरोबर. पण त्याच्यामध्ये जर सरकारने किंवा कुठल्या एंटिटीने त्याच्यावरती एखाद्या गोष्टीला सबसिडाईज केलं, एखाद्या गोष्टीवरती टॅक्स ऍड केला, तर काय होतं, नको ते प्रोडक्ट्स वर जायला लागतात आणि जे ऍक्च्युली मेहनत करून लोकांनी बनवलेले प्रोडक्ट्स असू शकतात ते खाली जाऊ शकतात. म्हणून यांचं म्हणणं आहे की अनसेन्सरेबल मार्केट प्लेसेस काही ना काहीतरी थोड्या प्रमाणात असल्या पाहिजेत. टेदर हॅझंट प्रिंटेड न्यू USDT इन वीक्स. आता टेदर ही जी एंटिटी आहे ते USD टेदर बनवतात, म्हणजे USDT बनवतात आणि ते मार्केटमध्ये फ्लोट करतात. तर हे आहे बिटफिनेक्स नावाचे आय थिंक एक्सचेंज आहे, त्यांच्या थ्रू हे काम चालतं. आणि त्यांनी बऱ्याचशा आठवड्यांमध्ये नवीन प्रिंट नाही केलेत, म्हणजे नवीन USDT बनवले नाहीयेत. तसंच जुने जे होते, जे त्यांच्याकडे येत होते फी स्ट्रक्चरच्या थ्रू, त्यातले पण काही काही बर्न केलेले आहेत. तर आता हे का होत असेल असं माझं म्हणणं आहे की बऱ्याचशा सेंट्रल गव्हर्नमेंट्स आणि फेडरल म्हणजे सेंट्रल बँक्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंट्स यांना आता चुणूक लागलेली आहे की स्टेबल कॉइन्सच्या थ्रूच प्राइजेस मॅनिप्युलेट होत आहेत क्रिप्टोकरन्सी मधल्या, आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या कामांना काही काही ठिकाणी स्टेबल कॉइनचा वापर केला जातोय. म्हणून यांनी आता हे प्रिंटिंग कमी केलेलं आहे, जेणेकरून त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा आरोप येऊ नये किंवा प्रॉब्लेम्स येऊ नये, म्हणून त्यांनी बहुधा कमी केलेलं आहे. COVID-19 स्टिम्युलस चेक्स फ्युल्ड मॉडेस्ट जम्प इन बिटकॉइन प्राइस लास्ट इयर. आता हे तर सत्यच आहे, याच्यामध्ये काही म्हणजे दोन हे नाहीये थॉट्स. अमेरिकेमध्ये आणि कॅनडामध्ये आणि आणखीन काही देशांमध्ये COVID-19 मुळे लोकांचं इन्कम कमी झालेलं आहे, म्हणून त्यांना रिलीफ चेक्स मिळत होते. $1,000 काही ठिकाणी $2,000 होते, काही ठिकाणी $1,200 होते. तर ते जे यायचे, आता समजा कोणीतरी वर्क फ्रॉम होम करतंय आणि त्याचं इन्कम समजा 40% कमी झालंय किंवा 30% कमी झालंय, प्लस त्याला हा चेक सुद्धा मिळतोय वरती, तर ते काय करायला लागले की ते जे काही इन्कम येतं ते स्टॉक मार्केटमध्ये किंवा मग क्रिप्टोकरन्सीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागले, आणि त्यामुळे बिटकॉइनची प्राइस वाढली, असं फेडरल रिझर्व्ह ज्याचं ऑफिस फेडरल रिझर्व्हचं क्लिव्हलँड मधलं आहे, त्यांचे त्या एंटिटीने किंवा मग त्यांच्या ऑफिसरने म्हटलेलं आहे. आपण वळूया news.bitcoin.com कडे. इथे जास्त इंटरेस्टिंग न्यूज मला आज दिसल्या बाकीच्या प्लॅटफॉर्म्स पेक्षा. जर्मन बँक कॉम डायरेक्ट नाव ऑफर्स 11 क्रिप्टोकरन्सी ETPs इन सेव्हिंग्स प्लॅन. आता जे भरपूर ठिकाणी चालू आहे की आपण रिटायरमेंट प्लॅन्स जे असतात, तर रिटायरमेंट प्लॅन्स, पेन्शन प्लॅन्स जे असतात, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठमोठ्या प्रमाणामध्ये फंड्स सेव्हिंग्स असतात लोकांचे. तर त्याला एक फार बारीक असं इंटरेस्ट रेट मिळतो, किंवा काही काही ठिकाणी निगेटिव्ह इंटरेस्ट रेट सुद्धा आहेत, फॉर एक्झाम्पल जर्मनी. तर त्यामुळे त्यांनी काय केलंय की जर्मनीने त्यांचे रिटायरमेंट प्लॅन्स किंवा पेन्शन फंड मधले काही पैसे क्रिप्टोकरन्सी ETPs मध्ये वळवण्याचा आता कॉम डायरेक्टने तरी ऍटलीस्ट सुरुवात केलेली आहे. आता बऱ्याचशा देशांमध्ये हा प्रयत्न चालू आहे, पण रेग्युलेशन खूप स्ट्रिक्ट असतं पेन्शन प्लॅन्ससाठी, आणि PF ज्याला आपण म्हणतो आपल्याकडे तशा, आणि 401k म्हणतात US मध्ये. तर अशा गोष्टींच्या इन्व्हेस्टमेंटसाठी खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स असतात. पण आता कॉम डायरेक्ट नावाची जी बँक आहे, त्यांनी 11 क्रिप्टोकरन्सी ETPs म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग्सच्या थ्रू अलाउड केलेली आहे, आणि खूप चांगली बातमी आहे. बायबिट एक्सटेंड्स इट्स रीच विथ स्पॉट ट्रेड ऑफरिंग. ठीक आहे, तर त्यांनी स्पॉट ट्रेडिंग स्टार्ट केलेलं आहे, काही वेगळं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे. रिपोर्ट ओके. ट्विक्स टू साऊथ आफ्रिकन टॅक्स फायलिंग सिस्टम टू रिझल्ट इन डिक्रीज क्रिप्टो आर्बिट्राज. आता क्रिप्टोकरन्सी आर्बिट्राज म्हणजे काय ते आपल्याला आधी शिकून घ्यायला लागेल किंवा समजून घ्यायला लागेल. आर्बिट्राज म्हणजे काय की बाबा हे एक्स एक्सचेंज आहे, या एक्सचेंज मध्ये XYZ प्राइस आता आहे, बिटकॉइनची समजा प्राइस इथे 26 लाख रुपये आहे, आणि हे Y एक्सचेंज आहे समजा, ज्याच्यामध्ये बिटकॉइनची प्राइस 26,50,000 रुपये. तर आपण काय, हे लोक काय करतात, पटकन इथे एक्सचेंजला विकत घेतात काय जे काय अमाऊंट जेवढी जमेल तेवढी, आणि इकडे आणून विकतात. आणि हा जो डिफरन्स आहे प्राइस मधला, तो डिफरन्स म्हणजे प्रॉफिट झाला आपला, आणि या टोटल ऍक्टला म्हणतात क्रिप्टो आर्बिट्राज. हे बऱ्याच ठिकाणी चालतं, आणि याच्यामध्ये टॅक्स फायलिंग सिस्टीम मध्येच हे लोक आता डायरेक्ट बदल करतायत. आणि मला असं वाटतं की हा जो मधला प्रॉफिट जो आहे आर्बिट्राजचा, तर त्याच्यावरती ते हेवी टॅक्सेशन मला वाटतं लावण्याच्या मूडमध्ये आहेत.
आणि त्यामुळे आर्बिट्राज लोक करू शकणार नाहीत असं पण होईल. युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज बिटकॉइन मायनिंग मॅप शोज चायनाज हॅश रेट ड्रॉप टू 46%. म्हणजे जवळजवळ 54% मायनिंग कमी झालेलं आहे चायनामध्ये, पण अजूनही असं म्हणू शकत नाही की पूर्णपणे मायनिंग बॅन झालेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा काहीतरी असं आहेच की तुम्ही चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, संबंध चांगले आहेत ऑथॉरिटीजची, तर तुम्हाला त्यांनी थांबवलं नाही असं असेल एखादी. किंवा काही काही मायनिंग ऑपरेशन मध्ये स्वतः कुठल्या ना कुठल्या ऑफिसरची सुद्धा इन्व्हेस्टमेंट असेल आणि ते मायनिंग ऑपरेशन चालू असतील. किंवा काही ठिकाणी असं झालं असेल की वीज कंपन्या या गव्हर्नमेंटच्या असतील आणि मग वीज ती विकली जात होती यांना मायनर्सला, अचानक त्यांचा रेव्हेन्यू कसा बंद पडणार ना, म्हणून मग त्यांनी काहीतरी 6 महिने 3 महिने मुदत दिली असेल आणि मग त्या वेळाने ते निघून जातील मायनर्स. DOJ tells FBI and others stop signing appreciation notes for Binance. तर बायनॅन्स हे जे एक्सचेंज आहे हे कंटिन्युअसली सध्या वादळामध्ये आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज आहे, त्यामुळे हे तर साहजिक आहे की क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत काही कुठेही झालं की आधी बायनॅन्सचंच नाव येतं बऱ्याच वेळा. तर बायनॅन्सला डिपार्टमेंट ऑफ जस्टिस जे आहे अमेरिकेतलं, तर त्यांनी FBI आणि आणखी IRS वगैरे बाकीचे डिपार्टमेंट्स जे आहेत त्यांना सरळ सरळ सांगितलंय की तुम्हाला बायनॅन्सने मदत केली तुमच्या कामांमध्ये काही गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी वगैरे, तरी तुम्ही त्यांना अप्रिसिएशन लेटर किंवा थँक्यू नोट लिहून देणं बंद करा. आणि बायनॅन्स काय करत होतं आतापर्यंत की मदत जेव्हा पण ते करायचे तेव्हा त्यांना रिक्वेस्ट करायची की ठीक आहे आम्ही तुम्हाला आता मदत केली आहे, तर आम्हाला आता तुम्ही एक अप्रिसिएशन लेटर लिहून द्या. आणि मग ते लेटर्स वापरून बायनॅन्स स्वतःची इमेज चांगले करत होते आणि ते सुद्धा आता डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या डोळ्यात खुपायला लागलंय की मदत करून सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की थँक्यू नाही म्हणायचं थोडक्यात. Cardano launches testnet to move closer to smart contracts. Polymarket odds bet against the project. हा, तर कार्डेनोचं काल पण आपण हे वाचलेलं आहे. कार्डेनोने टेस्टनेट लॉन्च केलेली आहे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या आधी आणि पॉलीमार्केटमध्ये त्याच्या अगेन्स्ट बेटिंग चालू आहे की ऑक्टोबर पर्यंत सुद्धा कार्डेनो प्रॉबेबली लॉन्च करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. डेटा शोज डिसेंट्रलाइज्ड फायनान्स टूक अ हिट इन Q2 बट इज स्टील बुमिंग. हा, तर Q1 मध्ये जवळजवळ DeFi मधून $221 बिलियन सेटलमेंट झालं होतं आणि Q2 मध्ये आय थिंक 400-450 बिलियन डॉलर्सचं सेटलमेंट झालेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ आहे. जरी मार्केट अख्खं झोपलेलं असलं 50-40%, 50%, 55% मॅक्झिमम क्रिप्टोकरन्सीज खाली आलेल्या असल्या त्यांच्या ऑल टाइम हाय पासून, तरी सुद्धा DeFi मध्ये आता ही जी बूम म्हटली तर ही जवळजवळ 83% ग्रोथ झालेली आहे DeFi मध्ये. सो आय थिंक आपण इथे पूर्णविराम घेऊया, पण त्याच्या आधी एकदा पटकन जाऊन मी कॉइन मार्केट कॅप रिफ्रेश करतो आणि बिटकॉइनची प्राइस क्रॉस चेक करूया परत एकदा. ओके, आजची तारीख आहे 17 जुलै 2021. संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि बिटकॉइन आहे आता $31,553. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टो मधून. उद्या आपण पुन्हा भेटूया नवीन मार्केट अपडेट्स सह. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय बाय गाईज.